मला नको, मी बाहेर जेवणार आहे. तुम्ही जेवा. बाहेर कोण ताट घेऊन बसलंय व्हायच्याला जेवायला? अगं तसं नाही, पार्टी आहे, मी तिकडे जेवणार आहे. पार्टी? जेवायचं आणि गप घरी बसायचं. अगं पार्टीला 500 रुपये घेतलेत माझ्याकडून. मी नाही गेलो तर ती काय थांबणार आहे ती वय? आता का बाय पार्टीला 500 रुपये? बायकोनं काय मागितलं तर पैसे नसतात. अगं तसं नाही, तुला काय पाहिजे सांग की तर. तुम्ही किती जरी गोड बोला ना तरी मी तुम्हाला पार्टीला जाऊ देत नसते. अगं 500 रुपये जाऊ दे का मग माझं? जाऊ द्या गेलं तर 500, पण तुम्ही पार्टीला जाऊन नाल्यात मित्रांच्या नादी लागून दारू पिला तर ए कशाला दारू पितोय? गेल्या बाहेर नाही ना डांबाला बांधून पाय पडूसर मारलेला ध्यानात आहे माझ्या अजून. काय रे, काय झालं असायला? माझ्या रगांच्यावर कशाला काढताय? जाऊ द्या भाऊजी, कशाला चिडताय एवढं? ताई जाऊ दे, जेवायची तर पार्टी आहे. तुला माहित आहे का? मला माहितीये, भाऊजीला नुसतं जेवायला बोलवले, भाऊजीने पैसे पण दिले. बघ ऐकत जा थोडस. मग ठीक आहे, ह्या दोघांना पण घेऊन जावा. अगे एकट्याचं पैसे दिले तर 3 जण कसं जाणार? मला माहित नाही, जायचं असेल तर 3 जण जावा, नाही तर घरात बसा, कुठेच जायचं नाही. म्हणजे तुला स्वयंपाकाचं टेन्शनच नाही. मी स्वयंपाक केलाय, ती संध्याकाळी खायचंय. बरोबर. ए चला, आणि तिथं कुठं उड्या मारू नका. चला. अशी कशी तुमची बहीण लागा? का लग्नाच्या आधी माहित नव्हती? अरे पण तेव्हा एवढी भांडत नव्हती. राम्या उरक लवकर, अजून मटण आणायचं आहे. सगळी वाट बघत बसली असतील आपली. अरे 10 वाजून गेले असतील. चल राहू दे, पार्टी तयारीला लागू. नग थांब, एवढ्या वेळी कडेला जाऊ दे, मग जाऊ तिकडे. बर. बर बर, मी मटण आणतो जाऊन, तवर तू मसाला आणि तांदूळ आण. होय होय. नाम्या, आता तुम्ही कसं काय येत? अरे अजून इथंच आहे, पार्टीच काय झालं? पार्टी दुपारी आहे, एवढं लवकर आहे होय? होय, हा. मी सकाळ चहा शॉपिंग नाही, पार्टी आहे म्हणून. रात्रीच जेवला का नाही का उपाशीच आहे? अरे जेवलोय, मग सकाळ बसलं काय नाही खाल्लं. अहो भाव, कुठं त्याच्या आता नादाला लागताय, चला लगेच बनवायचं आहे. अरे रामा, तुम्हाला एजंटचा नंबर द्यायचा होता, काय झालं? हे काय आणलाय गे, परत ती तुमची तुम्ही बघा, मला काय परत सांगायचं नाही. बर बर, बघू काय ते, एकदा प्रयत्न तर करून बघूया. ए राम्या, हो. चल लवकर तयारी करू. आधी तात्याला आणि सोहमला तुम्ही फोन करा, त्याला या म्हणावं जेवायला, नाही ते जेवतील घरी, यायची नाही ती इकडे. अरे पण तात्या जेवायला येते का? अहो कालच आम्ही सांगितलंय, येतो म्हणले ती, डॉक्टर बी येतो म्हणले ती. बर, हा त्याला लावतो मी फोन, पण डॉक्टर इथे येऊन जमिनीवर जेवाय बसत असतो. होय, डॉक्टर मग काय ढगात बसून जेवते होय? बर बर, तुम्ही जावा लवकर, मी लावतो तात्याला फोन. हा हॅलो, बोला काका. हॅलो. अरे शिवम, पार्टी आहे, जेवायला नाही तो. तात्या कुठं आहेत? थांबा थांबा, हाय तर. थांबा थांबा. यार काय झालं पळायला, पडचाल घे. आजोबा
आलाय. हॅलो. तात्या शिवम तुम्ही जेवायला या, पार्टी हाय. अरे करा तुम्ही तुमची पार्टी. पोरा ठोरात माझं काय काम आहे? अहो तात्या तुम्ही सगळ्या पोरांचं लाडकं तात्या आहे, जेवायला या. बर बर येतो. पोरांनो जायचं झाडाखाली जेवायला. हा या लवकर. चला जाऊया. काय चाललंय तुझं? काय बी नाही. मगापासून बघते तुझं काय चाललंय. पूर्वीने लाजतोयस काय, बघतोयस काय, असतोयस काय मनात, काय चाललंय तर काय तुझं कळू दे तर एकदा. हा काय असंच असतोय ग, कुठं काय. हा काल असत असाच पडलाय वाटतं. जाऊ दे, दुपारी काय मी जेवायला नाही, त्या राम्यानं झाडाखाली पार्टी बनवली, तिकडे जाणार आहे जेवायला मी. भाकरी ने जा घरनं 4, तिथं नुसती भाजी बनवते ती. राय दे लवकर भाकरी, बघू दे त्यांनी काय केलं ती. बरं झालं दादा तुझी एवढ्या दारात गाठ पडली. बरोबर आहे. आपण काय वाईट कुणाचं केलंय. नाही हा बर, घरचं कसं काय चाललंय. घरचं अगदी ठीक आहे. ठीक आहे, बरं आहे. होय होय बर बर बर, चला कुठं तर चहा घेऊ आता आपण. चालतंय.
बऱ्याच दिवसात गाठ पडली म्हणायचं. योगा योगच म्हणायचं. पांडुरंगानं भेट घडवली आपली. बरोबर आहे. तीर्थयात्रेत नाही त्रास झाला. प्रवास कसा काय? प्रवास चांगला झाला, छान झाला. परंतु या. पाण्याची आंघोळीला थंड पाणी. ते बघ ना, हा महिनाभर झालं तीर्थयात्रेला फिरतोय. बर मग आज पंढरीत आलो, पांडुरंगाचं दर्शन झालं झालं. आणि योगायोगानं तुझे पण भेट झाली. भाग्य समजावं लागेल. असं म्हणताय होय. कसा आहे मामा, बर लय दिवसात भेटला आणि ते बी पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये भेटला तीर्थात. होय बरं चाललंय म्हणायचं. होय होय. बरं नंदा, हा माझं सोड, बर तुझं कसं काय चाललंय सांगते. मामा हो, माझं पांडुरंगाच्या आशीर्वादानं बरं चाललंय बघा. मामा महिनाभर झालं तीर्थयात्रेला बाहेरच फिरताय. मग तुझ्या घरचं कसं काय चाललंय? घरचं म्हणजे कसं आहे, हा संग्रामदादा आहेत, बर मालकीन आहेत हो. आणि महादेवाचं नंदीसारखं 2 गडे आहेत अरे वा. आणि सगळं बघते ते. बर बर म्हणून आता मी तीर्थयात्रेसाठी बिंदास फिरतोय. असं म्हणलं होय. अरे मग मामा तू घरी कधी जाणार आहे? उद्या जायचं आहे घरी. तर आजचा दिवस पांडुरंगाच्या नगरीत राहतो की. असं म्हणतो. हा अरे मामा चल मग माझ्या बरोबर माझ्या घरी. उद्या जा तू तुझ्या घरी, जेवण फिवण करू, जरा बसू बोलू, लय दिवसात गाठभेट झाली आहे. असं माझं मत आहे. अरे नंदा, हा आता नको. बर. तूच एका दिवशी माझ्या घरी. काय पोराचं लगीन, मग येतो तुझ्या घरी. अरे नंदा, हा पोराचं लगीन तर करायचंच आहे. मग पण पोरग म्हणतंय थांबा जरा. त्याचं काय मला गणितच कळ नाही बघ. मामा बघ नाही तर एखादीची पोरग यायचं लगीन करून. तसा नाही माझा पोरगा. काय का असं ना, मित्रासारखं मला आधी सांगणार, बर. मग पुढचा निर्णय घेणार. असा पोरगा आहे माझा. मामा तू म्हणतोय असंच असावं. पांडुरंगा दे रे बाबा या दोघांना बी आशीर्वाद. बरं नंदा, हा असू दे, चल जाऊ दे. मी एका दिवशी असाल घरी मग. असं म्हणतो. हा बघू चला. पांडुरंग कवा योग आणल तवा मग काय. येतोच मग. अरे चल चल, झाडाकडे जाऊन त्या एजंटला फोन लावे गे. चल. थांब. आधी सांग मी कसा दिसतोय रे? तुला काय ताप बीप आलाय काय? हा? ए, अरे काय करतोय, मला गुदगुले व्हायला लागले. अरे तू काल कस काय पडला आणि आज लगे नीट बी झालाय? अरे जादू झाली जादू. तुझं काय चाललंय ते काय कळ नाही. चल झाडाखाली. गुरुनाथ, आज मला लय भारी वाटतंय. आहे ना गुरण्याचा चक्क गुरुनाथ, काहीतरी नक्की घोळ दिसतंय. हे चल मस्त मध्ये आंब्यात झाडाला मिठी मारून बोलत बसतो वाटायला लागलं.
काय नाही आता रे, ठीक आहे असं करायला लागले. अरे तेच काय कळ नाही मला. तात्या, बरं झालं तुम्ही आला. ही बघा दादा काय चाललंय. जावर हळू. दादा त्या परीच्या विचारात आहे अजून. हा तरी म्हणलं गड्यासारखा गडी पडला कसा. बरोबर काय मग काय विचार की सोमला. मामा बाद झालं. काय ऐकताय तुम्ही त्याचं. सोहम इकडे रे. हा तात्या त्याची त्यानं जुळणी करायला लागलाय. तू पण कर काय मिळ लागतो का बघ. काय झालं काका? सोहम काल दादा कसा पडला रे. मोबाईलच्या नादात पडला. बघा सोमने सगळं खरं सांगितलं. आणि मी काल चप्पल तुटूस तर पळालो औषध आणायला. मला जर माहित असतं मी औषध आणलं नसतं. हा भूक लागली वाडा जेवायला. झालं झालं तयार होत आले. थोड्याच वेळात तयार होते. हो मस्त मस्त येते. हा दादाला जरा चरगा जास्त चारा. दादाला डबल लूट चालू झाली आहे. थोड्या वेळात होतंय काय. तोपर्यंत मी लिंब घेऊन येतो. ए राम्या चल. अरे लिंब आणली नव्हती काय. दादा लवकर घेऊन पोर बसले दे. लगेच आलो. ए चल मग लवकर. नान्या, लिंबू कशी काय विसरली रे. तुला काय करायचं चल गप.
कर मामा काय झालं? आम्हाला जरा गावात सोडा गेलं लय अर्जंट आहे. का रे एवढा अर्जंट काय? काय नाही झाडाखाली परते लिंबाण्यात चालू. लगा तुझ्या माल काय करा मागे लिंबा झाड आहे ना आणि तू गावात चाललोय लिंबा आणाय. अव त्या झाडाला नाही ती लिंब. पेड्या सकाळी मी गेलो तरी मामी कडून. मालकीन बाई ना सगळी काढून ऐकली ती सोडा राहुल जेवायला थांबली सगळी. बरोबर चला बसा दोघं पण सोडतो. बसला का? बाबा, ए. जाऊ द्या, जाऊ द्या. अरे इथं कुठं लिंबा झाड आहे वय? हा इथे मित्र आहे शेतात. तुम्ही जावा आता. ए राम उतर गेला का? हे उत्तर हे काय? दारू पे आलाय वय? तरी म्हणलं गावाच्या बाहेर मंडई सोडून कसा आलाय? अहो नाही पेत. ताईत गाठल्यापासून मी प्यायच बंद केले. गपला का येड्यात काढायला लागलाय काय? कोणी तर पहिलं म्हणजे माझं अवघड होईल. जा तुम्ही. राम्या हो चल लवकर थोडी थोडी घेऊन येऊ. चल. नको लागा सगळी जी हवा आली ती काय तर म्हणतेली. नाही कुणा कळणार. चल पाटणारी थोडी थोडी घेऊन येऊ. मला नको बाबा जा तुझी तू. तू येतोय का नाही सांग. नाहीतर मी फुल होऊन येणार आहे आणि सगळ्याला नाव सांगणार आहे की तूच पाहिजे. काय लागा माणूस असं कुठं असतं होय? तुझी तू पे बाबा. येतोय का जाऊ मी एकटा बघ. तू आणि मी थोडी थोडी घेऊया बघ. नाहीतर ना तुझंच नाव सांगणार आहे. चल. आयला कसली पार्टी चालली असेल बरं? ती जेवायला थांबली ती, ही दारू प्यायला आली ती. काय चाललंय नक्की राजकारण जाऊन बघायला पाहिजे. तात्या झाला असेल तयार. घ्या ताट भुका लागले ते. कावा यायची ती त्याच्या दोघांना जीवे लगेच. अरे मामाने सांगितलं असेल. काय तात्या काय चाललंय? कसली पार्टी? काय नाही राजा नानानं नियोजन केले. आम्ही आलोच जेवायला. अहो तात्या ती दोघं तर गेली की दारू प्यायला. काय सांगतोय? अरे माझ्यासोबतच दोघं गाडीवर गावात आलती. ती गेली दारू दुकानात म्हणून मी तुम्हाला इकडे सांगावली. नाहीतर तुम्ही बसला असता वाट बघत. सांगायला ती नाहीतर आम्ही त्यांची वाट बघत बसलो असतो. चालणार जेव्या त्यांचं काय खरं नाही. अरे वाट बघायला पाहिजे त्यांची. अरे त्या दोघांना ठेवूया. चला आपल्या पण जेव्या. ते आल्यावर जेवतील पुन्हा. हा चला मी जातो. कुठे जातोय? थांब जेवायला. हे अरे थांब थोडं. जेव आमच्या सोबत. अहो तात्या आज रविवारचं मी खात नाही. चालू दे तुमचं. बर 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 बर. बर 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 पोरांनो हात धुवून जेवायला बसा. त्यावर ते आली तर जेवायला बसतील. हे आणतात.
ए, तुला काय कळत नाही ना. तुला बाकी काय करत आहे ना कोण पण येऊ दे का पुढे पाणी पण येऊ दे ने. जाग झाले बरं का कडक झालं एकदम. बरं का तुम्हाला मस्त केलं. बनवलंय. तात्या आता काय घरी जेवू नका आता कच काढून खावा. आता पुढच्या रविवारी पुढच्या रविवारी माझ्यातर्फे शिवराम कच काढून काय मला सांगत जाऊ नको कुणाला. अजून घे जरा मटण बिटन एक नंबर बनवलंय. कांदा बिंदा घेतलाय ओके कांदा असं झालंय एक नंबर. जे कच काढून बकऱ्या जरा बिर्याणी घे थोडी. समाधानला वाढू समाधान. हे समा खा म्हणा म्हणशील. अजून घे जरा थोडं. हे जरा आपला काय मला पण फोन ना बरं का जोरात झाले बेतच जोरात झाला. कशा पार्टी पार्टी दिली कोणी महत्वाचा मुद्दा पार्टी दिली कोणी. रामाई पार्टी दोघं झालेले मुलकाचं रामा नामा मग लागतंय बरं का. एक नंबर दोघांनी नियोजन अरे केलं. 25 मागून राहिले गे. येतात कुठं जातात तवा. आपण या खाऊन त्याने आल्यावर बघू काय खात्याला राहते. काय बनवलं रे. बकरी देऊ अजून फोन तुला तिकड झाले काय पार्टी बनवली जा देऊ अजून. समा खा आता घरची वाट बघू नको. आता घरी गेले जेवण नाही आणि काय नाही, झोपायला घरी बसलोय. बघून तर लागा जरा वाढत जावायचे. पाठ केवढा आहे त्याचा? ए धर राईस घे आमटी, वरनं राईस दे परत. राईस बघू. राईस दे इकडे थोडा तमाला. खा खा लय माया नावांकडे पडतो. घाल वाढा एकदा. भाज का? हा. अरे टाकायच्या आधी बस काय म्हणतो लागा. अरे माझा घास कमी चाललाय रे. तुला वाढणार ना बघ. बरं खा खा. तात्या तुम्हाला काय थोडं वाढा. आमच्या पोटात दुखायच परत नाही. मला खाऊ देताय का तुम्हालाच वाढू नये. अरे लिंबू नाही काय नाही कशाला वाढतो तो. लिंबू आणाय गेले ती लिंबा आणा घेते येते तोपर्यंत. अच्छा राम्या नाम्याला काहीतरी शिल्लक ठेवा लागा नो. त्यांचं हा, हा, हा. पडलंय आहे, आहे. ला, त्यांनी दोघं आबदल्यात. भरलंय पुन्हा रोज करायची पाहिजे. थोडी भाजी राहिली तरी काय खायचं. आता त्याचे त्यांनी बघत्याला आपल्याला काय करायचंय. नाही पण बेत म्हणजे बेत झाला बरं का. आता काय करणार आहे आपण? मोकळं जाय. बघून मोकळे केले आता आमची शेती जाईल. शिर झालाय स्वारी. स्वारी स्वारी स्वारी. चला सगळी जेवायला बसा माझी वाढतो. तात्या लय मोठा गोळा झाला. कारण काय झालं. सॉरी तुम्हाला मी जेवण देऊ शकत नाही. सॉरी मी गावात न्यायला उशीर झाला तोपर्यंत बिर्याणी सगळी आटून गेली. सॉरी
तुम्ही तुमच्या घरी जाऊन जेवा आजच्या दिवस. निघा, निघा. ए, सॉरी सॉरी सॉरी. पुन्हा एकदा सॉरी. तुम्ही जावा घरी. आम्ही घासतो भांडी तोवरी. पुन्हा जातो आमच्या घरी. नाम्या तुला 10 रुपयाला नव्हतं म्हणलं होतं तुझ्या तू पाजली. घेतलं सगळं रान केलं. जाऊ दे, आपण दोस्त आहे. भांडे घासून जाऊ आता. चालेल, धर. चल मला धर. तुमच्याकडे